नमस्कार मित्रांनो, मी महेश आयरराव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आपण आत्ता या ठिकाणी हवाबंद फुग्याची माहिती घेणार आहोत, म्हणजेच अनएरोबॅटिक फुग्याची माहिती घेण्यासाठी या ठिकाणी जात आहोत। हा आपल्या पाठीमागे आत्ता आलेले हे बाहेरगावून आलेले शेतकरी आहेत। आज या ठिकाणी संपूर्ण शिवार फेरी करणार आहोत आपण आणि या फुग्याची माहिती घेण्यासाठी आता आपण तिकडे जात आहोत। तर चला मित्रांनो, आता आपण अनएरोबॅटिक फुग्याबद्दल माहिती जाणून घेऊया। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद। हा हवाबंद हवाबंद फुगा म्हणजे याला जर हवा लागली तर याचे जे काही जीवामृत बनले हे ब्लॅक होते। त्याच्यामध्ये NPK नत्र, स्फुरद आणि पालाश हे घटक आहे। हे वनस्पतीला अतिशय महत्त्वाचं काम करतात। याच्यामध्ये 3000 लिटर, 5000 लिटर आणि 6000 लिटर असे वेगवेगळे मॉडेल बनतात। हे वेगवेगळ्या कंपन्यांचे उपलब्ध आहेत आणि हा आपल्याजवळ पण उपलब्ध आहे। जर याच्यामध्ये आपण 5000 लिटर किंवा 6000 लिटरचा असेल तर याच्यासाठी आपण 200 किलो गाईचं शेण, 90 किलो गूळ, 90 लिटर ताक, 90 लिटर गोमूत्र, याच्याबरोबर 3 लिटर जीवाश्म जीव अमृत असलेलं किंवा जापनीज बॅक्टेरिया असलेलं आपण कल्चर याच्यात सोडलं। त्याच्याबरोबर आपण 10 किलो तांदळाची पेस्ट आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी आपण 3, 3500, 4000 लिटर पाणी सोडतो। 3 दिवस टप्प्याटप्प्यानं हा फुगा आपण करतो। त्याचं सगळं PDF फाईल व्हिडिओ बनलेला आहे। ज्या शेतकऱ्याला पाहिजे असेल त्याला देतो। म्हणजे तर आपण जे पाहणारे, जे ऐकणारे त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे साठी खाली कागद टाकायचा आहे आणि तिकून जे 200 लिटरचा बॅरल देऊन त्याला आपण पाणी सोडतो। इथला मुख्य प्रश्न काय, त्याच्यातून वायू बाहेर काढला बघा, मॅडम उभ्या आहेत दिसतील की नळी बाहेर काढली, त्याच्यामधून मिथेन नावाचा वायू आपल्या जमिनीला जाईल। म्हणजे याच्यातून नको असलेला वायू आपण याच्यातून बाहेर काढून टाकतो। त्याच्यामध्ये ज्या जापनीज बॅक्टेरिया सोडलेल्या त्या मल्टिप्लिकेशन करतात। त्याच्यात सोडलेलं शेण, गोमूत्र, गूळ, तांदळाची पेस्ट हे सगळं त्या डिहायड्रेशन करून टाकतात, म्हणजे खाऊन टाकतात। त्याच्यामध्ये शिल्लक काही राहत नाही। पण त्यासाठी काय, शेण पण तुम्ही गाळून घ्या। तुम्ही जो काही फळांचा क्रश, भाजीपाल्याचा क्रश टाका तो सुद्धा तुम्ही गाळून टाकायचा, म्हणजे याच्यात कुठलाही चोथा शिल्लक राहणार नाही। ज्यानं नुसतं शेण गळलं, मळलं आणि टाकून दिलं त्याचा मात्र तो चोथा